नेक्स्ट पार्ट आहे पहा शेअर्स. आता याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, शक्यतो जास्त क्वेश्चन असतात याच प्रॅक्टिस सेटवरती, पुढचे जे प्रॅक्टिस सेट असतात त्याच्यावरती. मग याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे शेअर्स आणि शेअर्सशी रिलेटेड काही कन्सेप्ट जे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण काय करू, शेअर्स म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड जे कन्सेप्ट आहेत ते समजून घेऊ आणि त्याचे प्रॉब्लेम जे आहेत त्याच्याशी रिलेटेड ते नंतर आपण सॉल्व्ह करूया. आता शेअर्स म्हणजे काय लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखादी कंपनी स्टार्ट करायची असेल, इकडे लक्ष द्या, सांगितलंय कंपनी जर स्टार्ट करायची असेल तर त्यासाठी जे तुम्हाला अमाऊंट रिक्वायर्ड असतं, म्हणजे कंपनी सुरू करण्यासाठी जे पैसे रिक्वायर्ड असतात ते जर तुम्ही काय केले, इक्वल पार्टमध्ये डिवाइड केले. आता ते जे अमाऊंट आहे त्याला कॅपिटल असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो, एखादी कंपनी स्टार्ट करतो, ती कंपनी स्टार्ट करण्यासाठी आपल्याला जी रक्कम गरजेची आहे, जे अमाऊंट रिक्वायर्ड आहे त्याला आपण कॅपिटल म्हणतो. आता हे जे कॅपिटल आहे हे कॅपिटल काय करतात, स्मॉल इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतात. म्हणजे 1 रुपया असेल, एक्झाम्पल दिले येतं, 1 रुपयाचा एक पार्ट असेल ना, बाकी सगळे पार्ट सुद्धा 1 रुपयाचेच असतात. मग असे काय केले जातात, प्रत्येक पार्टमध्ये इक्वल पार्टमध्ये काय केले जातात, हे जे कॅपिटल हे डिवाइड केलं जातं. हा जो प्रत्येक स्मॉल पार्ट आहे याला कंपनीचा शेअर असं म्हणतात. आलं लक्षात. आता हे जे शेअर्स आहेत ते शेअर मार्केटमध्ये सेल केले जातात किंवा बाय केले जातात. आता लक्षात ठेवा, मी सांगितलं की ज्यावेळेस एखादी कंपनी आपल्याला काय करायची, तयार करायची, चालू करायची, ती कंपनी चालू करण्यासाठी आपल्याला जे फर्स्ट इन्व्हेस्टमेंट गरजेचं असतं. फर्स्ट म्हणजे काय, सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट असते, जी अमाऊंट रिक्वायर्ड असते त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल म्हणतो. हे कॅपिटल जर काय केलं आपण, इक्वल स्मॉल पार्टमध्ये डिवाइड केलं तर त्या प्रत्येक पार्टला काय म्हणायचं, त्या कंपनीचा शेअर असं म्हणायचं. आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल डिटेलमध्ये दिलेले आहेत पहा. शेअर म्हणजे काय, फर्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे पहा. शेअर म्हणजे काय, अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ कॅपिटल. आत्ताच आपण पाहिले कॅपिटल म्हणजे काय, कंपनी सुरू करण्यासाठी जी स्टार्टिंगची इन्व्हेस्टमेंट असते, जे अमाऊंट असतं त्याला कॅपिटल म्हणतो. त्याचा जो स्मॉलेस्ट पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, शेअर असं म्हणायचं. आता ही जी व्हॅल्यू असते शेअरची ही प्रिंटेड असते कंपनीच्या सर्टिफिकेटवरती आणि अदर डिटेल सुद्धा असतात. यालाच काय म्हणतो आपण, शेअर सर्टिफिकेट असं म्हणतात. तुम्हाला डेफिनेशन शक्यतो विचारलं जाणार नाही, पण लक्षात ठेवा शेअर म्हणजे काय, कंपनी सुरू करताना जे कॅपिटल असतात कॅपिटलचे स्मॉल पार्टमध्ये डिवाइड केलं जातं, प्रत्येक पार्ट जो असतो त्याला शेअर असं म्हणतात. शेअर होल्डर म्हणजे काय, जो पर्सन काय करतो, कंपनीचे शेअर बाय करतो. आता ते शेअर जर बाय केले तर तो जो पर्सन आहे त्या कंपनीचा शेअर होल्डर झाला. म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर बाय केले, सपोज रिलायन्स कंपनी शेअर तुम्ही बाय केले, तर तुम्ही रिलायन्स कंपनीचे काय झाला, शेअर होल्डर झाला. आलं लक्षात. त्याच्यानंतर येतं स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट सुद्धा म्हणतात. ज्या ठिकाणी हे जे शेअर्स आहेत हे शेअर्स बाय आणि सेल केले जातात त्याला काय काय म्हटलं जातं, स्टॉक मार्केट असं म्हटलं जातं. आता पहा, इक्विटी मार्केट सुद्धा म्हणतात त्याला, कॅपिटल मार्केट सुद्धा म्हणतात. आलं लक्षात. कंपनी याच्यामध्ये लिस्टेड लागते. आता याची जास्त इन्फॉर्मेशन मी सांगत बसणार नाहीये, फक्त ओव्हरव्ह्यू पाहतोय आपण. त्याच्यानंतर येते फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय पहा, जी व्हॅल्यू असते, द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू. कंपनीच्या सर्टिफिकेटवर शेअरची जी व्हॅल्यू प्रिंटेड असते त्याला फेस व्हॅल्यू असं म्हणायचं. आलं लक्षात. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय. आता पहा, मार्केट व्हॅल्यू जी आहे, सपोज एखादी कंपनी काय करते, शेअर बाय करते किंवा सेल करते, किंवा एखाद्या कंपनीचे शेअर आपण बाय करतो किंवा सेल करतो. हे बाय आणि सेल करत असताना आता करंट मार्केटमध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये त्याची आता सध्याची प्राइस किती आहे त्याला काय म्हणायचं, मार्केट व्हॅल्यू असं म्हणायचं. लक्षात घ्या, कंपनी जर प्रॉफिटेबल असेल तर मार्केट व्हॅल्यू वाढत जाते पहा, आणि कंपनी जर लॉसमध्ये असेल तर मार्केट व्हॅल्यू कमी कमी होत चालते. मग तुमच्या या गोष्टी लक्षात आल्या असतील. शेअर म्हणजे काय, स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ कॅपिटल. कॅपिटलचा स्मॉलेस्ट युनिट म्हणजे काय असतो, शेअर असतो. आलं लक्षात. आणि हा कशावरती प्रिंट केलेला असतो, कंपनीच्या सर्टिफिकेटवर अदर डिटेल सहित. त्या सर्टिफिकेटला शेअर सर्टिफिकेट असं म्हणतात. शेअर होल्डर म्हणजे काय, ज्या पर्सनने कंपनीचे शेअर्स बाय केलेले आहेत त्याला त्या कंपनीचा शेअर होल्डर असं म्हणतात. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, ज्या ठिकाणी हे जे शेअर्स आहेत कंपनीचे ते बाय आणि सेल केले जातात ते जे मार्केट आहे त्याला स्टॉक एक्सचेंज, स्टॉक मार्केट म्हणतात, इक्विटी मार्केट, कॅपिटल मार्केट असं म्हणतात. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, जी व्हॅल्यू, शेअरची व्हॅल्यू जी प्रिंट असते कंपनीच्या सर्टिफिकेटवरती त्याला म्हणायचं फेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर येतं पहा, याला नॉमिनल व्हॅल्यू सुद्धा म्हणतात, प्रिंटेड व्हॅल्यू सुद्धा म्हणतात आणि पार व्हॅल्यू सुद्धा असं म्हणतात. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू, सध्या कंपनीच्या शेअरची प्राइस मार्केटमध्ये किती आहे त्याला म्हणायचं मार्केट व्हॅल्यू. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट पहा, डिव्हिडंड. आता डिव्हिडंड म्हणजे काय पहा, सपोज एखादी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे आणि प्रॉफिट झाला कंपनीला, मग कंपनी काय करते, तो जो प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटचं काही पार्ट करते, इक्वल पार्ट करते, आणि ते पार्ट त्या कंपनीच्या शेअर होल्डरला डिस्ट्रीब्यूट करते. म्हणजे सपोज मी एक्झाम्पल घेतलं, सपोज रिलायन्स कंपनीचे 10 लोकांनी शेअर घेतले असं आपण अज्युम करूया. मग काय करणार, रिलायन्स कंपनी काय झाली, याच्यामध्ये गेली, रिलायन्स कंपनी कशामध्ये गेली, प्रॉफिटमध्ये गेली. तर प्रॉफिट
चा काही पार्ट काय केला जातो, या 10 लोकांमध्ये म्हणजे ज्यांच्याकडे शेअर आहेत या 10 लोकांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि तो जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात, डिव्हिडंड. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, डिव्हिडंड ऑलवेज कॅल्क्युलेट ऑन, हा जो असतो ना हा कॅल्क्युलेट करतो आपण नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो. डिव्हिडंड जो आहे ना हा नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतात, लक्षात ठेवा. आणि ब्रोकरेज जर कॅल्क्युलेट करायचं असेल, ब्रोकरेज काय असतं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे, पण ब्रोकरेज जे असतं ते मार्केट व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, डिव्हिडंड कशावरती कॅल्क्युलेट करतो, फेस व्हॅल्यूवरतीच कॅल्क्युलेट करतात. लक्षात. ह्या होत्या काही कन्सेप्ट किंवा काही कन्सेप्ट शेअर्स आणि शेअर्सच्या रिलेटेड. आता याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे अजून, तेवढ्या घेऊया. पहा, जर फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये जर रिलेशन आपल्याला दाखवायचं असेल, आता मी सांगितलं फेस व्हॅल्यू म्हणजे काय, कंपनीच्या सर्टिफिकेटवर जी प्रिंटेड व्हॅल्यू असते त्याला फेस व्हॅल्यू म्हणतो, आणि आता मार्केटमध्ये शेअरची व्हॅल्यू किती त्याला मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. आता 3 कंडिशन येतं. जर मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, म्हणजे सपोज आपण हेच एक्झाम्पल घेऊ, एक कंपनी आहे ए, ही एक कंपनी आहे ए, या कंपनीची फेस व्हॅल्यू किती होती, 20 रुपीज होती. ही काय फेस व्हॅल्यू, लक्षात घ्या. ए या कंपनीची फेस व्हॅल्यू किती होती, 20 रुपीज. आता ती व्हॅल्यू आता सध्या मार्केट व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू आहे 30 रुपीज. मग याच्यामध्ये आपण सांगू शकतो की मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. अशा वेळेस तो जो शेअर असतो तो प्रीमियमला असतो. मग इथं आपण लिहू शकतो शेअर इज ॲट प्रीमियम. इथं लिहिलेले पहा, शेअर कशाला असतो, तो प्रीमियमला असतो. ही झाली पहिली कंडिशन, आलं लक्षात. मग आपण लिहू शकतो शेअर इज ॲट प्रीमियम. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन, जर मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्ही सेम असतील, म्हणजे फेस व्हॅल्यू 20 रुपीज होती शेअरची, मार्केट व्हॅल्यू सुद्धा किती आहे, 20 रुपीज आहे. मग तुम्ही लिहू शकता फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोन्ही काय येतं, इक्वल आहेत. त्यावेळेस आपण असं सांगू शकतो शेअर ॲट इज पार, इज ॲट पार. म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काय येतं, सेम येतं. आणि थर्ड कंडिशनमध्ये पहा, फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त असते, म्हणजे फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे. तुम्ही पाहू शकता फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू. यावेळेस तुम्ही सांगू शकता शेअर कशाला आहे, डिस्काउंटला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला अशा गोष्टी दिलेल्या असतील, लक्षात ठेवा, जर तुम्हाला कंपनीची फेस व्हॅल्यू दिली, तुम्हाला सांगितलं कंपनीची फेस व्हॅल्यू 20 रुपीज आहे आणि कंपनीचं शेअर प्रीमियमला आहे, काय सांगितलं, प्रीमियमला आहे, कंपनीचा शेअर काय आहे, प्रीमियमला आहे, 5 रुपये प्रीमियमला. तर त्याची मार्केट व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता फेस व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे, 20 रुपीज आणि प्रीमियम किती आहे, 5 रुपीज. त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू किती येते, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू पहा, फेस व्हॅल्यू प्लस काय येणार आहे, प्रीमियम, प्लस येणार आहे प्रीमियम. मग त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम यांची ॲडिशन करायची, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती झाली, 25 रुपीज. जर तुम्हाला असं सांगितलं की एक शेअर पारला आहे, शेअर इज ॲट पार, आणि त्याची फेस व्हॅल्यू किती सांगितली तुम्हाला, 20 रुपीज. मग जर तुम्हाला मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली तर किती असेल, तुम्हाला माहिती शेअर पारला कधी असतो, इथं पाहायचं, ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू इक्वल असतात त्यावेळेस शेअर काय असतो, पारला असतो. म्हणजे या कंडिशनला फेस व्हॅल्यू इज इक्वल टू काय असते, मार्केट व्हॅल्यू. म्हणजे शेअरची फेस व्हॅल्यू 20 असेल तर मार्केट व्हॅल्यू सुद्धा किती असणार आहे, 20 रुपीज. आणि जर तुम्हाला थर्ड कंडिशनमध्ये असं विचारलं की शेअर कशामध्ये, डिस्काउंटमध्ये, मग तुम्हाला सांगितलं शेअरची प्राइस किती आहे, फेस व्हॅल्यू सपोज 20 रुपीज आहे आणि शेअर डिस्काउंटमध्ये आहे सध्या 5 रुपये डिस्काउंटमध्ये, तर त्याची मार्केट व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता आपल्याला माहिती डिस्काउंट म्हणजे काय असतं, शेअरची व्हॅल्यू, इथं पहा फेस व्हॅल्यू जास्त असते मार्केटच्या व्हॅल्यूपेक्षा, मग मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय येईल, इकडे लक्ष द्या. मग मार्केट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, फेस व्हॅल्यू जी आहे याच्यामधनं डिस्काउंट मायनस करायचा, डिस्काउंट काय करायचा, मायनस. मग फेस व्हॅल्यू किती आहे, 20, डिस्काउंट किती आहे, 5 रुपीज, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती झाली, 15 रुपीज. या 3 टाईपचे तुम्हाला काही विचारले जातील क्वेश्चन. पहा लक्षात ठेवा, शेअर प्रीमियमला असेल तर फेस व्हॅल्यूमध्ये प्रीमियम ॲड करायचा, ती झाली मार्केट व्हॅल्यू. शेअर पारला असेल तर फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू सेम असतात दोन्ही पण. आणि शेअर जर डिस्काउंटला असेल तर लक्षात ठेवायचं, मार्केट व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर फेस व्हॅल्यूमधनं डिस्काउंट काय करायचा, मायनस करायचा, तुम्हाला मार्केट व्हॅल्यू मिळून जाईल. नेक्स्ट पॉईंट आहे पहा, रेट ऑफ रिटर्न. आता रेट ऑफ रिटर्न म्हणजे नेमकं काय, तर पहा एखादा शेअरमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस त्याच्यापासून आपल्याला किती रुपये मिळणार येतं रिटर्न, त्यालाच आपण काय म्हणतो, रेट ऑफ रिटर्न. आता हा कॅल्क्युलेट कसा करावा लागतो, रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला जो डिव्हिडंड असतो पहा, डिव्हिडंड कॅल्क्युलेट करावा लागतो. आता इथं रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, लक्षात ठेवा एक फॉर्म्युला असतो रेट ऑफ रिटर्नचा. आपल्याला काय करणार आहे, आपण रेट ऑफ रिटर्नमध्ये डिव्हिडंड कॅल्क्युलेट करणार आहे.
आलं लक्षात. फर्स्ट पॉईंट काय कॅल्क्युलेट करायचा, डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा आणि डिव्हिडंड कॅल्क्युलेट करून जो डिव्हिडंड येईल आपण काय करणार, त्याला टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे आपली जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ती करणार आणि त्या टोटल इन्व्हेस्टमेंटला आपण करून मल्टिप्लाय बाय 100 केलं तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये रेट ऑफ रिटर्न मिळतो. मग लक्षात ठेवा, इथं एक एक्झाम्पल घेतले पहा. याने काय केलेलं आहे तर शेअर्स परचेस केलेले आहेत ज्याची फेस व्हॅल्यू किती आहे 100 रुपीज, मार्केट व्हॅल्यू किती आहे 120 रुपीज. कंपनीने 15% डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे तर आपल्याला रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायचा आहे. मग फेस व्हॅल्यू किती आहे 100 रुपीज, मार्केट व्हॅल्यू किती आहे 120 रुपीज, डिव्हिडंड किती आहे पहा 15% पर शेअर. मग आपण सुरुवातीला काय केलं, डिव्हिडंड किती मिळाला तो कॅल्क्युलेट केला, किती आहे 15% पर शेअर. आलं लक्षात. तो कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला मल्टिप्लाय बाय जर 100 केला आपण, लक्षात घ्या रेट ऑफ रिटर्नमध्ये आपण डिव्हिडंड किती मिळतो तो घ्यायचा, त्याच्यानंतर टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपण करायची, मल्टिप्लाय बाय 100 केलं तर आपल्याला रेट ऑफ रिटर्न लगेच मिळून जातो. मग इथं रेट ऑफ रिटर्न किती आलेला आहे 12.5%. आता आपण एक्झाम्पलमधून हे लक्षात ठेवूया किंवा समजून घेऊया रेट ऑफ रिटर्न नेमका कसा कॅल्क्युलेट करायचा ते. आता पहा प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये काही एक्झाम्पल दिलेत, आपण काही एक्झाम्पल याच्यामधले काही एक्झाम्पल घेऊ, काही तुम्ही सॉल्व्ह करा. तर फर्स्ट एक्झाम्पल एक सॉल्व्ह करून देतो मी. इथं काय सांगितलं तुम्हाला कंप्लीट द टेबल. मग टेबल काय करायचं आहे कंप्लीट करायचं आहे. जसं आपण फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये रिलेशन पाहिलं, जर फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल, फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू इक्वल असतील आणि मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर नेमक्या काय कंडिशन येतात, त्याच कंडिशननुसार हा टेबल कंप्लीट करायचा आहे. आता एक नंबर पहा, तुम्हाला सांगितलंय शेअरची फेस व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यानंतर शेअर्स कशामध्ये येतात, तर शेअर पारमध्ये, प्रीमियममध्ये का डिस्काउंटमध्ये, ते सेकंड नंबरच्या कॉलममध्ये आणि त्याची मार्केट व्हॅल्यू दिलेली थर्ड कॉलममध्ये. आता पहा फर्स्ट कंडिशनमध्ये जर फेस व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 100 रुपीज सांगितलेली आहे फेस व्हॅल्यू. आलं लक्षात. आता शेअर्स कशाला आहे, हा पारला आहे. मग आपल्याला माहिती ज्यावेळेस ही कंडिशन असते त्यावेळेस फेस व्हॅल्यू इज इक्वल टू काय असते मार्केट व्हॅल्यू. मग जर फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे तर मार्केट व्हॅल्यू सुद्धा किती असणार आहे 100 रुपीज. म्हणजे तुमचं फर्स्ट आन्सर किती झालं 100 रुपीज. आलं लक्षात. त्याच्यानंतर सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितले आपल्याला, फेस व्हॅल्यू दिलेली नाहीये. पहा फेस व्हॅल्यू दिलेली नाहीये, आपल्याला सांगितलंय शेअर काय प्रीमियमवर आहे. कशावरती आहे प्रीमियमवरती, शेअर हा प्रीमियमवरती आहे. त्याच्यानंतर प्रीमियम किती सांगितलं आहे 500 रुपीज सांगितलेला आहे आणि शेअरची मार्केट व्हॅल्यू दिलेली, मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे 575 रुपीज. आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस शेअर प्रीमियमवरती असतो त्यावेळेस आपण मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना शेअरची फेस व्हॅल्यू प्लस काय करतो आपण प्रीमियम ॲड करतो. मग आपल्याला फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, आता मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपण फेस व्हॅल्यू इज इक्वल टू काय घेऊ शकतो मार्केट व्हॅल्यू मायनस प्रीमियम. मार्केट व्हॅल्यू किती आहे शेअरची 575 रुपीज मायनस प्रीमियम जर आपण काय केला 500 रुपीज केला तर लक्षात घ्या याची जी प्राइस आहे किती असणार आहे 75 रुपीज. म्हणजे तुमची फेस व्हॅल्यू किती आली 75 रुपीज. त्याच्यानंतर पहा थर्ड नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे, शेअरची फेस व्हॅल्यू दिलेली, थर्ड नंबरमध्ये काय दिलेली फेस व्हॅल्यू दिलेली, फेस व्हॅल्यू किती आहे 10 रुपीज आणि त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू दिलेली, मार्केट व्हॅल्यू किती सांगितलेली आहे 5 रुपीज. आता आपण पाहिलं होतं ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असते त्यावेळेस शेअर कशामध्ये असतो डिस्काउंटमध्ये असतो आणि डिस्काउंट किती कसा कॅल्क्युलेट करायचा फेस व्हॅल्यूमधून मार्केट व्हॅल्यू मायनस करायची. म्हणजे 10 मायनस 5 डिस्काउंट किती असणार आहे 5. मग इथं तुम्ही लिहिताल डिस्काउंट रुपये 5, इथं लिहू शकता डिस्काउंट आणि ₹5 हे असणार आहे तुमचं आन्सर. अशा पद्धतीने हा टेबल काय करायचा कंप्लीट करायचा. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स म्हणजे नंबर ऑफ शेअर्स. आता आपण काय करू हा प्रॉब्लेम डिटेलमध्ये सॉल्व्ह करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर नंबर ऑफ शेअर्स किती सांगितलेलं येतं, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 50. हा लक्षात. फेस व्हॅल्यू सांगितलेली त्याची, शेअरची फेस व्हॅल्यू इज इक्वल टू किती सांगितली 100 रुपीज. त्याच्यानंतर वेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर वॉज 80, ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू किती होती शेअरची 80 रुपीज होती. आता आपल्याला काय सांगितलंय कंपनीने किती पर्सेंट डिव्हिडंड दिलाय 20%. मग आपण लिहून घेऊया डिव्हिडंड किती दिलाय 20% दिलेला आहे. पहा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे रेट ऑफ रिटर्न, म्हणजे रेट ऑफ रिटर्न आपल्याला किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. आता मी सांगितलं रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डिव्हिडंड कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करू. म्हणजे फर्स्ट पॉईंट काय येणार आहे नेमकी टोटल इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे अमोलने ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग टोटल इन्व्हेस्टमेंट आपण कॅल्क्युलेट करू फर्स्ट स्टेपमध्ये. मग टोटल इन्व्हेस्टमेंट
इज इक्वल टू काय येणार आहे, नंबर ऑफ शेअर मल्टिप्लाय बाय काय येणार आहे, फेस व्हॅल्यू का मार्केट व्हॅल्यू घ्यायची, पहा इथं मार्केट व्हॅल्यू घ्यावं लागेल. टोटल इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस मार्केट व्हॅल्यूला शेअर्स आपण बाय करतो, त्याच्यामुळे या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू घ्यायची. फेस व्हॅल्यू फक्त डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायसाठी घ्यायची. आपल्याकडे 50 शेअर्स होते आणि मार्केट व्हॅल्यू किती होती त्याची, 80 रुपीज. आलं लक्षात. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. म्हणजे किती येईल, 4000 रुपीज. हे झालं आपलं फर्स्ट. आता सेकंड आपल्याला काय करावं लागेल, एका शेअरवरती किती डिव्हिडंड सांगितलं आहे, 20%. मग एका शेअरचा डिव्हिडंड आपण कॅल्क्युलेट करूया. मग आपण लिहू इथं डिव्हिडंड ऑन 1 शेअर किंवा ईच शेअर लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला माहिती आहे डिव्हिडंड किती पर्सेंट दिलेला आहे, 20%. म्हणजे 20/100 एका शेअरची फेस व्हॅल्यू. आता आपण डिव्हिडंड कशावरती कॅल्क्युलेट करतो, फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो. इथं 100 येणार आहे, 100 कॅन्सल. म्हणजे एका शेअरवरती डिव्हिडंड किती झाला, 20 रुपीज. त्याच्यानंतर पहा आपल्याला थर्ड नंबरला डिव्हिडंड आपल्याकडे 50 शेअर्स आहेत. मग 50 शेअर्सवरती किती डिव्हिडंड आहे, मग आपण तो कॅल्क्युलेट करू. डिव्हिडंड ऑन 50 शेअर. म्हणजे आपण काय करणार आहे, एका शेअरला किती डिव्हिडंड मिळतोय, 20 मल्टिप्लाय बाय आपल्याकडे किती इथं सगळे 50. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला टोटल डिव्हिडंड मिळेल पहा 1000 रुपीज. म्हणजे हा झाला टोटल डिव्हिडंड. आता पहा आपण सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता 4 स्टेपला आपण रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करू शकतो. 4 नंबरची स्टेप काय, रेट ऑफ रिटर्न. आता रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला मी सांगितला, काय घ्यायचा, टोटल डिव्हिडंड. जो टोटल डिव्हिडंड आहे तो आपण काय करणार, टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय बाय काय करणार, 100. हा असणार तुमचा रेट ऑफ रिटर्न. आता टोटल डिव्हिडंड किती मिळाला आपल्याला, आपण कॅल्क्युलेट केला, किती मिळाला आहे, 1000 रुपीज. 1000 रुपीज डिवाइड बाय आपल्याला काय करायचं आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट किती इथं 4000 रुपीज. 4000 रुपीज आणि मल्टिप्लाय बाय 100 करायचं आहे. मग रेट ऑफ रिटर्न जर कॅल्क्युलेशन्स केले तर रेट ऑफ रिटर्न किती येईल, 25%. हा झाला रेट ऑफ रिटर्न. मग तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळेस तुम्हाला रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायला सांगतील तर सुरुवातीला टोटल इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करायची, त्याच्यानंतर डिव्हिडंड ऑन 1 शेअर, त्याच्यानंतर सगळ्या शेअरवरती जे डिव्हिडंड आपल्याकडे 50 शेअर होते, मग आपण 50 शेअरवरती किती डिव्हिडंड मिळणार आहे ते कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्न काय केला, कॅल्क्युलेट केला. स्टेप बाय स्टेप काय करा, कॅल्क्युलेट केला, म्हणजे आन्सर चुकणार नाही. आता पहा सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. थर्ड नंबरचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथं पहा मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा प्रत्येक याच्या शेअर्सच्या, मल्टिप्लाय बाय जे नंबर ऑफ शेअर ते करा आणि त्यांचे ॲडिशन करून तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट मिळेल. आता 4 नंबरचा पहा, श्रीमती देशपांडे जे आहेत त्यांनी काय केल्यात, परचेस केलेत शेअर. किती, ज्यावेळेस फेस व्हॅल्यू किती असणार आहे, आपण लिहूया इथं, फेस व्हॅल्यू किती आहे, 5 रुपीज. लक्षात घ्या, फेस व्हॅल्यू 5 रुपीज सांगितली आणि प्रीमियम किती सांगितला आहे, 20. म्हणजे इथं काय लिहिणार आहे आपण, प्रीमियम 20 रुपीज. आलं लक्षात. तर त्यांनी काय विचारले आपल्याला, हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर 20,000 रुपीज. 20,000 रुपीज जर त्यांनी काय केले, इन्व्हेस्ट केले, म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. टोटल इन्व्हेस्टमेंट किती करणार आहेत त्या, 20,000 रुपीज. तर आपल्याला विचारले काय, त्यांना किती शेअर्स मिळतील, म्हणजे आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ शेअर्स किती ते कॅल्क्युलेट करायचे. आता सुरुवातीला आपल्याला फेस व्हॅल्यू दिले, प्रीमियर दिले, आपण काय करू, मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर कॅल्क्युलेट करू. मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर कॅल्क्युलेट करू. आता ही कशी कॅल्क्युलेट करतो आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस शेअर प्रीमियमवरती असेल त्यावेळेस आपण फेस व्हॅल्यू प्लस काय करतो, प्रीमियम. म्हणजेच फेस व्हॅल्यू किती आपल्याकडं, 20 रुपीज, सॉरी फेस व्हॅल्यू आहे 5 रुपीज, प्लस काय करणार आहे आता, आपल्याकडे प्रीमियम किती आहे, 20 रुपीज. म्हणजे एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आली, 25 रुपीज. आता इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आता नेक्स्ट स्टेप पहा, आपल्याला नंबर ऑफ शेअर किती त्या घेऊ शकतात ती कॅल्क्युलेट करायचं. नंबर ऑफ शेअरचा आपल्याकडे फॉर्म्युला असतो, आपल्याकडे माहिती आहे, आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय असतं, नंबर ऑफ शेअर
मल्टिप्लाय बाय काय असतं, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू. आता आपल्याकडे मार्केट व्हॅल्यू आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट आहे, नंबर ऑफ शेअर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग फॉर्म्युला रिअरेंज केला, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय येणार आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन काय येणार आहे, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू. आता टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आपल्याकडं इथं सांगितले, त्या टोटल इन्व्हेस्टमेंट किती करणार आहेत, 20,000 रुपीज. म्हणजे इथं 20,000 रुपीज लिहा, डिवाइड बाय एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे, 25. आता ज्यावेळेस तुम्ही हे डिव्हिजन करताल त्यावेळेस आन्सर येईल तुमचं 800 शेअर्स. म्हणजेच त्या 20,000 रुपीजमध्ये 800 शेअर्स काय करू शकतात, बाय करू शकतात. जसा प्रॉब्लेम विचारला तसा फॉर्म्युला रिअरेंज करायचा आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचं. 5 नंबरचा प्रॉब्लेम काय सांगितला आहे शांतीलाल यांनी काय केलेत, 150 शेअर्स परचेस केलेले आहेत. म्हणजे इथं आपण लिहू शकतो नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स किती सांगितलेले आहेत, 150. एवढे शेअर्स काय केलेत, परचेस केलेत. ज्यावेळेस फेस व्हॅल्यू किती होती फेस व्हॅल्यू सांगितलेली 100 रुपीज. आणि त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू किती सांगितलेली आहे, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू किती सांगितलं आहे, 120 रुपीज. तर आपल्याला काय सांगितलं आहे, कंपनीने जर डिव्हिडंड दिला किती, 7%. म्हणजे आपल्याला डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे, किती सांगितलं आहे, 7% सांगितलं आहे. तर फाइंड रेट ऑफ रिटर्न, आपल्याला रेट ऑफ रिटर्न किती आहे ते फाइंड आउट करायचं. तर रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करण्यासाठी मी तुम्हाला 3 स्टेप सांगितल्या. फर्स्ट स्टेप काय, टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट करून घ्यायची. मग आता टोटल इन्व्हेस्टमेंट आपण फाइंड आउट करून घेऊ. फर्स्ट स्टेपला टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय असतं, नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर. आता नंबर ऑफ शेअर्स किती इथं 150 आणि एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे 120. आता जर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर टोटल इन्व्हेस्टमेंट मिळेल आपल्याला 18,000 रुपीज. हे झालं तुमचं फर्स्ट आन्सर. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डिव्हिडंड एका शेअरला. मग तुम्ही सेकंड स्टेप कॅल्क्युलेट करू शकता, डिव्हिडंड पर शेअर, एका शेअरला डिव्हिडंड किती मिळतो, इज इक्वल टू डिव्हिडंड किती सांगितलं आपल्याला 7%. म्हणजे 7/100 येईल. एका शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, लक्षात घ्या डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करायचा, मार्केट व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करायचं नाही. 100 कॅन्सल झाले, एका शेअरवरती डिव्हिडंड किती मिळाला आपल्याला 7 रुपीज. मग आपल्याला जर सगळ्या शेअर्सवरती म्हणजे 150 शेअर्सवरती किती डिव्हिडंड मिळालं हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण टोटल डिव्हिडंड कॅल्क्युलेट करू. टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय किती येणार आहे 150. तर तुमचा आन्सर किती येईल 1050 रुपीज. हे झालं तुमचं आन्सर. आता लक्षात घ्या लास्ट स्टेप आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. 4 नंबर काय आहे, रेट ऑफ रिटर्न. मी डायरेक्ट कॅल्क्युलेट करतो. रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय घेणार आहे, टोटल डिव्हिडंड किती मिळाला 1050 रुपीज आपण काय करायचं, टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 18,000 रुपीज. लक्षात मल्टिप्लाय बाय 100 जर केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 5.83%. हा झाला तुमचा रेट ऑफ रिटर्न. म्हणजे जर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायचं असेल तर या स्टेप तुम्हाला काय करावं लागतील, सगळ्या कॅल्क्युलेट कराव्या लागतील. आता पहा लास्ट एक प्रॉब्लेम विचारलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज सेम. आपल्याला 2 शेअर दिलेत सपोज, असं अज्युम करायचं आहे आणि दोन्ही शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे ती सेम आहे. दोन्ही शेअरची फेस व्हॅल्यू काय सांगितलेली आहे, सेम आहे म्हणजे इक्वल आहे. तर आपल्याला काय सांगितलंय, कोणत्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करणं प्रॉफिटेबल आहे. आता 2 कंपन्या दिलेल्या आहेत. कंपनी ए साठी काही माहिती दिली. डिव्हिडंड किती दिलेला आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू किती दिला आहे 16% दिला आहे मार्केट व्हॅल्यू किती दिली त्या शेअरची 80 रुपीज. आलं लक्षात. आणि कंपनी बी साठी डिव्हिडंड दिला आहे आपल्याला 20%. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे 120 रुपीज. आता लक्षात घ्या आपल्याला सांगितलंय प्रॉब्लेममध्ये की दोन्हीही शेअरची फेस व्हॅल्यू काय सेम आहे. आपण फेस व्हॅल्यू दोन्ही शेअरसाठी 100 रुपीज घेऊया. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू 100 रुपीज कंपनी ए साठी सुद्धा आणि फेस व्हॅल्यू इज इक्वल टू 100 रुपीज कंपनी बी साठी सुद्धा. तुम्ही एक्स सुद्धा घेऊ शकता पण कॅल्क्युलेशन थोडेसे टफ होतील त्याच्यामुळे मी 100 घेतले.
आता आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट, की कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं प्रॉफिटेबल आहे. म्हणजे आपल्याला रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायचा आहे. कंपनी ए साठी, कंपनी बी साठी. ज्याच्यामध्ये रेट ऑफ रिटर्न जास्त असेल ती कंपनी प्रॉफिटेबल असणार आहे. मग आपण कंपनी ए साठी रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करू. रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी ए, आणि इकडे काय कॅल्क्युलेट करू, रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी बी. आता ज्याच्यामध्ये दोन्ही कंपेअर करणार आपण, ज्याच्यामध्ये आपल्याला रेट ऑफ रिटर्न जास्त असणार आहे ती कंपनी आपल्यासाठी प्रॉफिटेबल असणार आहे. आता रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डिव्हिडंड कॅल्क्युलेट करावं लागेल. मग कंपनी ए साठी डिव्हिडंड कॅल्क्युलेट करू. डिव्हिडंड इज इक्वल टू काय असतं, 16% सांगितलं आहे. 16/100 मल्टिप्लाय बाय फेस व्हॅल्यू किती आहे, 100. कारण आपल्याला माहिती आहे फेस व्हॅल्यू आपण अजून केलेली आहे. म्हणजे डिव्हिडंड किती आला, 16 रुपीज. आता टोटल इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे, जी मार्केट व्हॅल्यू आहे तीच असणार आहे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट. आलं लक्षात. मग आपण रेट ऑफ रिटर्न जर कॅल्क्युलेट करायचं असेल, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड किती आला, 16 रुपीज अपॉन किती येणार आहे, 80 टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू, जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न मिळेल पहा 20%. आता कंपनी बी साठी टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 120. डिव्हिडंड जर कॅल्क्युलेट करायचं असेल, डिव्हिडंड किती सांगितलं आहे त्यांनी, 20%. म्हणजे 20/100 मल्टिप्लाय बाय फेस व्हॅल्यू किती आहे, 100. म्हणजे किती आला टोटल डिव्हिडंड, 20. मग रेट ऑफ रिटर्न कसं कॅल्क्युलेट करणार आहे, डिव्हिडंड किती मिळाला, 20 रुपीज अपॉन काय करणार, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 120 रुपीज मल्टिप्लाय बाय किती येणार आहे, 100. आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर रेट ऑफ रिटर्न किती मिळेल, 16.6% मिळेल. मग 20% रेट ऑफ रिटर्न जास्त का 16.6%, 20% रेट ऑफ रिटर्न जास्त. त्याच्यामुळे लक्षात ठेवा कंपनी ए मध्ये लास्ट तुमचं सेंटेन्स काय असणार आहे, रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी ए इज हायर दॅन रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी बी, देअरफॉर द इन्व्हेस्टिंग इन अ कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. हे असणार आहे तुमचं लास्ट सेंटेन्स. म्हणजे कंपनी ए मध्ये इन्व्हेस्ट करणं काय असणार आहे, जास्त प्रॉफिटेबल असणार आहे. लक्षात घ्या या प्रॅक्टिस सेटमध्ये फक्त आपण काय कॅल्क्युलेट केले, रेट ऑफ रिटर्न, डिव्हिडंड असेल, मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू असतील, हे आपण कॅल्क्युलेट केल्या. आता जे 1-2 कन्सेप्ट राहिले ते लगेच स्टडी करूया. नेक्स्ट कन्सेप्ट पहा, ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन अ शेअर ट्रेडिंग. आता ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये शेअर बाय करतो किंवा सेल करतो, ते आपल्याला डायरेक्टली बाय किंवा सेल करता येत नाही. त्याच्यासाठी एक एजन्सी असते. ती एजन्सी आपल्यासाठी शेअर्स काय करते, बाय करते आणि सेल करते. त्या एजन्सीला आपण ब्रोकर असं म्हणतो. लक्षात ठेवा ते जे असतात ब्रोकर असतात. आता झिरोदा असेल, एंजल वन वगैरे बरेच ब्रोकर्स आहेत. लक्षात ठेवा हे काय करतात, आपल्याला शेअर्स बाय करून देतात किंवा आपले शेअर्स सेल करतात. हे जे ऑर्गनायझेशन आहेत, या ऑर्गनायझेशन यांना रजिस्टर असतात सेबीवरती, या ऑर्गनायझेशनला ब्रोकर्स असं म्हणतात. आता हे आपले शेअर्स बाय करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी काही पैसे घेतात आपल्याकडून, पैसे घेतात, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रोकरेज असं म्हणतो. आलं लक्षात. मग आता ब्रोकरेज नेमका कसा कॅल्क्युलेट करायचा, ब्रोकरेज कोणत्या व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करायचा, आणि ब्रोकरेजवरती जीएसटी सुद्धा असतो पहा. मग त्यावेळेस आपण ब्रोकरेजवरती जीएसटी कसा कॅल्क्युलेट करणार आहे ते आपण आता या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. आता सुरुवातीला ब्रोकरेज नेमका कसा कॅल्क्युलेट करायचा व्यवस्थित लक्ष द्या. आता पहा सिच्युएशन 1 मी सांगितलं ब्रोकर काय करतो, एकतर आपल्याला शेअर बाय करून देतो किंवा आपले शेअर्स काय करतो, विकतो. आता ज्यावेळेस शेअर्स काय केले जातात, बाय केले जातात. लक्षात घ्या मार्केट व्हॅल्यू जी आहे त्या मार्केट व्हॅल्यूला आपण शेअर्स काय करतो, खरेदी करतो, बाय करतो. त्यावेळेस आपल्याला ब्रोकरेज जो घेतलेला आहे आपल्याकडून, आता सपोज ब्रोकरेज किती असतो, 0.5% असतो 150 रुपीजचा, तो असणार आहे 0.75. हा त्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला काय करावं लागतो, ऍड करावा लागतो. म्हणजे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण काय करणार आहे, शेअर्स बाय करणार आहे. म्हणजे साधं एक्झाम्पल घेऊया आपण. मी काय केलं, एक शेअर बाय केला ज्याची मार्केट व्हॅल्यू आहे 1,500 रुपये, 1,500 रुपये, 1,500 रुपीज काय आहे त्याची मार्केट व्हॅल्यू आहे. आणि ब्रोकरेज जो आहे तो मला 10 रुपये द्यावा लागतोय. असं आपण अजून करू, एवढा ब्रोकरेज द्यावा लागत नाही, 10 रुपये ब्रोकरेज द्यावा लागतो. त्यावेळेस मला टोटल तो जो शेअर आहे तो किती रुपयाला मिळणार आहे, हे 1,500 रुपये प्लस हे 10 रुपये, म्हणजे 1,510 रुपये या टोटल प्राइसनं मला तो शेअर्स मिळणार आहे. ज्यावेळेस आपण काय करतो, बाय करतो, एखादा शेअर खरेदी करतो, त्यावेळेस लक्षात ठेवायचं मार्केट व्हॅल्यूमध्ये आपल्याला ब्रोकरेज काय करावा लागतो, ऍड करावा लागतो. म्हणजे मला एवढे पैसे द्यावे लागतील, 1,510 रुपये द्यावे लागतील ज्यावेळेस मी शेअर बाय करतो त्यावेळेस. आता सेकंड नंबरची कंडिशन येते पहा, ज्यावेळेस मला शेअर सेल करायचा आहे. आता माझ्याकडे एक शेअर्स आहे, आता माझ्या शेअरची प्राइस किती आहे, 1,500 रुपये. हेच एक्झाम्पल घेऊ.
आता जो ब्रोकर आहे तो ब्रोकर किती रुपये घेणार आहे, 10 रुपये घेणार आहे, हे आपल्याला माहिती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण शेअर सेल करतो त्यावेळेस ब्रोकरेज काय करायचा, ह्या ज्या प्राइस आहे आपल्या शेअरची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्या मार्केट व्हॅल्यूमधनं मायनस करायचा. म्हणजे ब्रोकरेज किती आहे, 10 रुपये. मग आता माझ्या शेअरची प्राइस किती झाली, 1490 रुपये. म्हणजे शेअर बाय केल्याच्या नंतर मला एवढे पैसे द्यावे लागतील, म्हणजे 10 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. ब्रोकरेज जो आहे तो एक्स्ट्रा द्यावा लागतो. आणि ज्यावेळेस शेअर आपण सेल करतो त्यावेळेस हा ब्रोकरेज जो असतो तो आपल्या शेअरच्या प्राइसमधनं मायनस होतो, म्हणजे आपल्याला तेवढे पैसे कमी मिळतात. पॉईंट लक्षात आला असेल तुमच्या. मी साधं एक्झाम्पल सांगितलं. ज्यावेळेस शेअर बाय करायचा आहे म्हणजे मला शेअर घ्यायचा आहे त्यावेळेस जो ब्रोकरेज असतो तो त्या शेअरच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये ॲड करायचा आणि जी टोटल प्राइस होईल ती आपल्या शेअरची प्राइस झाली. ज्यावेळेस शेअर्स काय करायचे, सेल करायचे, विकायचे, त्यावेळेस मार्केट व्हॅल्यूमधनं ब्रोकरेज मायनस करायचा. जी प्राइस येईल तेवढी प्राइस आपल्याला मिळते शेअर सेल केल्याच्या नंतर. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहे. इथे 0.75 काय घेतलेला आहे, ब्रोकरेज घेतलेला आहे. 150 रुपयामध्ये एकदा प्लस केला आहे हा बाय करण्याच्या वेळेस, आणि सेल करताना काय केलेला आहे, मायनस केलेला आहे. मग लक्षात ठेवा एक गोष्ट, ज्यावेळेस आपण शेअर बाय करतो त्यावेळेस मार्केट व्हॅल्यूमध्ये ब्रोकरेज ॲड करायचा. ज्यावेळेस शेअर आपण काय करतो, सेल करतो, त्यावेळेस मार्केट व्हॅल्यूमधनं ब्रोकरेज काय करायचा, मायनस करायचा. आता हे प्रत्येक वेळेस तुम्हाला करावं लागणार आहे, कारण इथून पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ब्रोकरेज कधी ॲड करायचा कधी मायनस करायचा हे समजलं नाही तर एक्झाम्पल आन्सर चुकणार आहे. आता नेक्स्ट पहा, ब्रोकरेजवरती सुद्धा जीएसटी असतो. आता सपोज मी सांगितलं, मी काय केलं, 10 रुपये ब्रोकरेज देतो, या ब्रोकरेजवरती पण जीएसटी आपल्याला दिला जातो. तो कसा कॅल्क्युलेट करतो, जसं आपण मार्केट व्हॅल्यूवरती काय करतो, जीएसटी कॅल्क्युलेट करतो, तसंच तुम्हाला ब्रोकरेजवरती सुद्धा जीएसटी कॅल्क्युलेट करता येतो. फॉर एक्झाम्पल पहा, जीएसटी ऑन ब्रोकरेज. सपोज मी काय केले, 1 लाखाचे शेअर्स घेतले, असं आपण अजून करूया. 1 लाखाच्या शेअर्सवरती मला 20 रुपीज ब्रोकरेज द्यायचा आहे. किती, 20 रुपीज ब्रोकरेज. ही मार्केट व्हॅल्यू आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट आहे माझी 1 लाख रुपये, आणि ब्रोकरेज किती द्यायचा आहे, 20. आता या ब्रोकरेजवरती लक्षात घ्या मला जीएसटी द्यावा लागतो. किती पर्सेंट, 18% जीएसटी द्यावा लागतो. मग आपण 18% कशाची कॅल्क्युलेट करतो, 1 लाखाचे 18% कॅल्क्युलेट करायचं नाही, आपल्याला जीएसटी कोणावरती द्यायचा आहे, जीएसटी ऑन ब्रोकरेज. आणि ब्रोकरेज किती आपला, 20 रुपीज. म्हणजे हा 18% फक्त आपण 20 रुपयाचे 18% देणार आहे जीएसटी. म्हणजे जीएसटी आणि ब्रोकरेज हे जास्त नसतात. आता आपल्याला एक्झाम्पलवरनं समजेल. एक गोष्ट लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो, ज्या वेळेस तुम्ही ब्रोकरेज कॅल्क्युलेट करता, ब्रोकरेज हा मार्केट व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करावा लागतो. ब्रोकरेज जो असतो मार्केट व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करायचा. ज्यावेळेस शेअर्स तुम्ही काय करता, बाय करता, शेअर बाय करत असताना ब्रोकरेज मार्केट व्हॅल्यूमध्ये ॲड करावा लागतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शेअर सेल करता त्यावेळेस मार्केट व्हॅल्यूमधनं ब्रोकरेज मायनस करावा लागतो. आणि जर जीएसटी सहित दिला असेल तुम्हाला तर ती जीएसटीची व्हॅल्यू याच्यामध्ये ॲड करा बाय करत असताना, आणि सेल करत असताना ती मायनस करायची. आणि जे तुमच्याकडे पैसे येतील ते बाय करताना तुम्हाला द्यावे लागतात आणि सेल झाल्याच्या नंतर तुम्हाला मिळतात. एक्झाम्पलवरून लक्षात येईल तुम्हाला. आता पहा, प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेले, मार्केट व्हॅल्यू दिलेली शेअरची. किती सांगितलेली मार्केट व्हॅल्यू पहा, 200 रुपीज. ब्रोकरेज किती सांगितलं आहे, 0.3%. देन फाइंड द परचेस व्हॅल्यू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगितलं सेल करत असताना मार्केट व्हॅल्यूमधनं ब्रोकरेज मायनस करायचा आणि बाय करत असताना प्लस. मग आपल्याला सुरुवातीला ब्रोकरेज कॅल्क्युलेट करावा लागेल. तर ब्रोकरेज कसा कॅल्क्युलेट करणार, मार्केट व्हॅल्यू दिली. लक्षात ठेवा, ब्रोकरेज नेहमी मार्केट व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करायचा, जरी फेस व्हॅल्यू दिलेली असेल तरी. मार्केट व्हॅल्यू दिलेली किती सांगितली आपल्याला, 200 रुपीज. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे, ब्रोकरेज दिलेला आहे. ब्रोकरेज किती सांगितलं आहे, 0.3%. मग आपण सुरुवातीला ब्रोकरेज कॅल्क्युलेट करू. ब्रोकरेज इज इक्वल टू काय येणार आहे, 0.3 अपॉन किती येणार आहे, 100 मल्टिप्लाय बाय 200 रुपीज. आता लक्षात घ्या, जर ब्रोकरेज कॅल्क्युलेट केला तर ब्रोकरेज किती येईल, आपल्याला ब्रोकरेज कशावरती कॅल्क्युलेट करायचा होता, मार्केट व्हॅल्यूवरती. मार्केट व्हॅल्यू 0 कॅन्सल झाले, 3ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 0.6 रुपीज काय झाला ब्रोकरेज. मग आपल्याला टोटल परचेस प्राइस किंवा परचेस प्राइस ऑफ अ शेअर आपण असं लिहू शकतो, किंवा बाईंग प्राइस ऑफ अ शेअर असं लिहू शकतो. परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. मी सांगितलं शेअर बाय करत असताना ब्रोकरेज ॲड करायचा मार्केट व्हॅल्यू. म्हणजे काय येईल, मार्केट व्हॅल्यू प्लस काय येणार आहे, ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू किती आपली, 200 रुपीज प्लस ब्रोकरेज किती, 0.6. म्हणजे किती येणार आहे, 200.6 रुपीज. ही झाली काय, परचेस प्राइस. किंवा या प्राइसला तुम्ही काय करू शकता, तो शेअर बाय करू शकता. सिंपल एक्झाम्पल आहे पहा. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा, एक शेअर पहा सेल केलेला आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे,
₹1000. मग आपण मार्केट व्हॅल्यू लिहून घेऊया. आता शेअर सेल केलेला आहे पहा, मार्केट व्हॅल्यू किती आहे ₹1000. त्याच्यानंतर ब्रोकरेज सांगितलं आहे, ब्रोकरेज किती सांगितलं आहे 0.1% सांगितलं आहे. तर आपल्याला किती रुपये मिळाले हे कॅल्क्युलेट करायचं आहे. सुरुवातीला आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेट करून घेऊ. ब्रोकरेज इज इक्वल टू काय 0.1 अपॉन किती आहे 100 मल्टिप्लाय बाय आपल्याला काय करावं लागेल मार्केट व्हॅल्यू. आता मार्केट व्हॅल्यू किती आहे ₹1000. आता ज्यावेळेस आपण हा ब्रोकरेज कॅल्क्युलेट करू 0.1% साठी, इकडे लक्ष द्या 0.0 कॅन्सल होईल, 0.1 मल्टिप्लाय बाय किती येणार आहे 10 म्हणजेच ₹1 हा काय झाला ब्रोकरेज झाला. तर आपल्याला सेलिंग प्राइस जर कॅल्क्युलेट करायची असेल, सेलिंग प्राइस इज इक्वल टू काय असतं मी सांगितलं मार्केट व्हॅल्यूमधनं ब्रोकरेज काय करायचा मायनस करायचा. आता मार्केट व्हॅल्यू किती आपली ₹1000 मायनस ब्रोकरेज किती आला होता ₹1 म्हणजेच तुमची सेलिंग प्राइस किती असणार आहे ₹999. मग तुमच्या या दोन प्रॉब्लेमवरून लक्षात आलं असेल ज्यावेळेस शेअर आपण बाय करतो त्यावेळेस ब्रोकरेज ॲड करायचा आणि शेअर आपण ज्यावेळेस सेल करत असेल त्यावेळेस ब्रोकरेज काय करायचा मायनस करायचा. त्याच्यानंतर पहा आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. आता या चार्टवरती सगळे आपण आतापर्यंत जे पॉईंट पाहिले ते पॉईंटचा यूज करायचा आहे. आता सुरुवातीला पहा आपल्याला नंबर ऑफ शेअर दिलेले आहेत बरोबर. आता बी म्हणजे बाय आणि येस म्हणजे काय सेल आहे हे लक्षात ठेवा. मग आता सुरुवातीला बाईंगचा चार्ट आहे. नंबर ऑफ शेअर किती इथं 100 मी लिहून घेतो. नंबर ऑफ शेअर्स फर्स्ट पहा नंबर ऑफ शेअर्स किती इथं नंबर किती इथं 100. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू किती आहे मार्केट व्हॅल्यू किती आहे 45. तर टोटल व्हॅल्यू किती येईल आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो 100 मल्टिप्लाय बाय 45 आलं लक्षात. टोटल व्हॅल्यू किती आली मग दोघांची ₹4500. ती या ठिकाणी तुम्ही लिहू शकता ₹4500. आता ब्रोकरेज किती आहे 0.2%. लक्षात घ्या ब्रोकरेज किती आहे 0.2%. आता तुम्ही डायरेक्टली याच्यावरती कॅल्क्युलेट करू शकता सगळा ब्रोकरेज किंवा एका शेअरवरती कॅल्क्युलेट करू शकता. आपण काय करू एका शेअरवरती कॅल्क्युलेट करू. आता ब्रोकरेज किती सांगितलं आहे 0.2% म्हणजे 0.2 अपॉन किती येणार आहे 100. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे ₹45 म्हणजे एका शेअरवरती जर ब्रोकरेज कॅल्क्युलेट केला तर तो येईल ₹0.09 हा झाला ब्रोकरेज आलं लक्षात. आता एका शेअरवरती आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेट केला लक्षात घ्या. त्याच्यानंतर सगळ्या शेअरवरती जर आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेट केला सगळ्या शेअरवरती कॅल्क्युलेट करायला आपल्याकडे एका शेअरचा ब्रोकरेज किती आहे 0.09 मल्टिप्लाय बाय सगळे नंबर ऑफ शेअर किती तर 100 म्हणजे टोटल ब्रोकरेज किती झाला आपल्याकडं जर याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर ₹9 काय झाला आपल्याकडं टोटल ब्रोकरेज झाला. आता लक्षात घ्या या ₹9 वरती आपल्याला काय करायचं आहे जीएसटी कॅल्क्युलेट करायचा आहे. किती 9% जीएसटी आणि 9% सी जीएसटी आणि एस जीएसटी. आता 9% जर जीएसटी कॅल्क्युलेट केला तर 9 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय ₹9 कॅल्क्युलेट करायचं आहे. मग लक्षात घ्या 81 अपॉन 100 येईल आणि 81 अपॉन 100 म्हणजे किती झाले ₹0.81. हे झाले सी जीएसटीचे आणि एस जीएसटीचे. मग लक्षात घ्या इथं आपण लिहू आत्ता सगळ्या व्हॅल्यू ज्या कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट याच्यामध्ये टोटल व्हॅल्यू किती येणार आहे ₹4500. किती येईल ₹4500. ब्रोकरेज 0.2% जर कॅल्क्युलेट केला टोटल ब्रोकरेज किती आला होता ₹9. हा ₹9. 9% जर जीएसटी कॅल्क्युलेट केला किती आला ₹0.81 आणि नंतर ₹0.81. आता लक्षात घ्या शेअर बाय करतो म्हणजे आपल्याला या सगळ्यांची काय करायची ॲडिशन करायची आलं लक्षात. टोटल व्हॅल्यू ब्रोकरेज 9% जीएसटी 9% एस जीएसटी या सगळ्यांची ॲडिशन केली तर आपल्याकडे टोटल व्हॅल्यू किती मिळते पहा ₹4510.62 हे असणार आहे तुमचा आन्सर. आता आपल्याला काय करायचे शेअर सेल करायचे. सेकंड नंबरचा पॉईंट काय सांगितलं आता शेअर काय करायचे आपल्याला सेल करायचे. आता शेअर सेल किती नंबर करायचे आपल्याला 75 म्हणजे नंबर लिहून घेऊ आपण किती आहे नंबर 75 शेअर्स काय करायचे सेल करायचे. मार्केट व्हॅल्यू किती आहे त्याची मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे 200. मग आपल्याला टोटल व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल टोटल व्हॅल्यू तर टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू किती येणार आहे 75 मल्टिप्लाय बाय 200. तर लक्षात घ्या 75 मल्टिप्लाय बाय जर 200 केले म्हणजे आपल्याकडे याची टोटल व्हॅल्यू मिळेल ती किती येणार आहे 15,000 आता याच्यावरती डायरेक्ट आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेट करूया. ब्रोकरेज इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला किती पर्सेंट ब्रोकरेज सांगितलं आहे 0.2% म्हणजे 0.2
अपॉन किती करा 100 मल्टिप्लाय बाय डायरेक्टली ही प्राइस घ्या. एका शेअर्स कॅल्क्युलेट करण्याऐवजी डायरेक्ट सगळ्या शेअर्सवर आपण कॅल्क्युलेट करूया. मल्टिप्लाय बाय किती येईल 15,000 रुपीज. मग जर टोटल ब्रोकरेज जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर पहा 0 0 0 0 कॅन्सल होईल, त्याच्यानंतर हा एक 0 म्हणजे 30 आन्सर येईल तुमचं. हा झाला टोटल ब्रोकरेज, टोटल कॅल्क्युलेट केलेला आहे. पहा आता याच्यावरती आपल्याला CGST कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा SGST 9%. आपण एकच कॅल्क्युलेट करू. CGST इज इक्वल टू किती येणार आहे, किती सांगितलं आपल्याला 9%. 9% कशी लिहितो आपण 9/100 मल्टिप्लाय बाय किती येणार आहे 30. 1 0 1 0 गेला. मग जर तुम्ही CGST किंवा SGST दोन्ही जर कॅल्क्युलेट केले, याला जर डिवाइड केलं तर आन्सर किती येईल पहा 9×27/10 म्हणजे किती येईल 2.7. हे झाली तुमची GST. आता व्हॅल्यू लिहून घेऊ सगळ्या. पहा व्हॅल्यू लिहून घेत असताना लक्षात घ्या, आता आपण शेअर काय करतोय सेल करतोय. तर टोटल प्राइस किती झाली, टोटल व्हॅल्यू किती झाली 15,000 रुपीज. म्हणजे इथे लिहून घ्या 15,000 रुपीज. त्याच्यानंतर टोटल ब्रोकरेज किती आला होता, हा ब्रोकरेज होता. ब्रोकरेज किती आला होता 30 रुपीज. हे झाले 30 रुपीज टोटल ब्रोकरेज. त्याच्यानंतर टोटल ब्रोकरेज झाल्याच्या नंतर नेक्स्ट पॉईंट काय येणार आहे, आपला जो 9% GST आला होता. 9% GST किती येणार आहे, कॅल्क्युलेट केला आपण 2.7. इथं 0 लिहा, परत 2.70 लिहा. आणि ज्यावेळेस आपण टोटल कॅल्क्युलेट करू, टोटल कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर लक्षात घ्या, ज्यावेळेस टोटल कॅल्क्युलेट करणार आहे, टोटल कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर एक मिनटं लक्षात घ्या, टोटल कॅल्क्युलेट करण्यासाठी आता आपण शेअर काय करतोय सेल करतोय. मग याच्यामधनं या प्राइसमधनं हे जे सगळं आपण कॅल्क्युलेट केलेले हे मायनस करणार आहे. लक्षात, या 15,000 मधनं या सगळ्या व्हॅल्यू मायनस करायच्या. मायनस केल्याच्या नंतर आपलं जे आन्सर आहे ते आहे 14,964.60 रुपीज. हे असणार आहे तुमचं आन्सर. आता 2 प्रॉब्लेम राहिलेत, ते सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेऊया.